रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला दोन प्रकारचे परिश्रम कसे असतात त्या संदर्भामध्ये आजचं विवेचन आहे. एक शारीरिक श्रम असतात आणि दुसरे बौद्धिक श्रम असतात. एकच माणूस हे दोन्ही परिश्रम करत असतो. त्यामध्ये जीवन व्यवस्था चालण्यासाठी दिवसभर काही लोक शारीरिक कष्ट करत असतात, जसं हमाल असतात, गौंडी असतात वगैरे. हे जे चतुर्थ श्रेणीचे लोक असतात हे जास्त शरीराचं काम करतात. बस संध्याकाळी आले की बा झोपे जातात, खाल्लं की झोपले, कारण त्यांना बौद्धिक जास्त काही ताण नसतो. पण दिवसभर त्यांचं शरीराचे कष्ट असतात, हे बरोबर आहे. आणि दुसरे जे असतात ते असतात बौद्धिक श्रम करणारे. ते दिवसभर तर काम करतातच, पण दिवसातल्या कामातले कितीतरी कामं त्यांचे अस्ताव्यस्त होऊ शकतात. म्हणजे कामगाराच्या समक्ष असतात, मॅनेजरला समक्ष, मॅनेजर मग विक्षिप्त होतो, मालकावर काय आणखीन आघात येऊ शकतात. म्हणून हे जे बौद्धिक लोक असतात ना, त्यांची मात्र झोप उडू शकते. म्हणून बौद्धिक जे लोक आहेत ना, त्यांना न दिसणारे परिश्रम पण झोप उडवणारे परिश्रम जास्त असू शकतात. म्हणून जो तो ज्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर आहे, हमालीच्या ठिकाणी बरोबर आहे, आणि मॅनेजर कंपनीचा तो त्याच्या ठिकाणी बौद्धिक श्रम करणारा, त्याला हे खूप श्रम असतात. तेव्हा हे बौद्धिक श्रम करणाराचे जे प्रकार आहेत, तर त्याविषयी हे जे लोक आहेत ना शारीरिक श्रम करणारे, हे वेगळी तुलना करतात. म्हणून सुभाषितकार आज असं सांगतायत की बाबा रे, तर तुम्ही त्यांची तुलना करू नका, त्यांची अवहेलना होते आहे. कारण त्यांची जी विद्वत्ता आहे ना, तर त्यांचे विद्वत्तेला सुद्धा त्यांना परिश्रम करावे लागतात. ऐका श्लोक. विद्वानेव विजानाते विद्वज्जन परिश्रमम नहि वंध्या विजानाते गोर्वीं प्रसव वेदना. विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमम. विद्वज्जन परिश्रमम विद्वान एव विजानाति. विद्वानांना काय परिश्रम असतात हे फक्त विद्वानच जाणू शकतात. कारण दोघांनाही सारखे त्रास होतात म्हणून त्यांना कळतात, हां त्याला पण तेवढा त्रास होत असेल. मग तो गायक असेल, कीर्तनकार असेल, व्याख्याता असेल, मॅनेजर असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातले पण बुद्धिजीवी जे प्राणी आहेत, तर त्यांना त्यांचे त्रास माहिती असतात. आणि मग हे जे बाकीचे लोक असतात शरीरश्रमी, हे लोक, यांना कसं वाटतं, नाही नाही आम्ही फार कष्ट करतो आणि त्यांना एवढे पगार कसे काय. सुभाषितकाराचं म्हणणं असं आहे की विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमम. आणि त्याला उदाहरण फार छान दिलं आहे सुभाषितकारांनी. सुभाषितकार असं म्हणतात की नहि वंध्या विजानाति गुर्वीं प्रसव वेदनाम. प्रसूतीच्या प्रदीर्घ वेदना वांजेला नाही कळणार, कारण तिला त्या वेदना कधी अनुभवल्या नाहीत तिने. तेव्हा त्या ज्या प्रदीर्घ वेदना असतात प्रसूतीच्या, त्या बाईचा म्हणजे पुनर्जन्मच असतो एक प्रकारचा, तर तिलाच त्या माहिती असतात किती वेदना असतात, त्या वंध्येला कळणार नाहीत. असं अगदी सपखल उदाहरण सुभाषितकाराने दिलेलं आहे. तेव्हा श्रमिक जे लोक आहेत की जे ज्ञानी नाही आहेत, पण ज्ञानी लोकांची टीका करतात, त्यांचा अवहेलना करतात. आम्ही एवढे, कारण हे 2 तास कीर्तन केले की द्या एवढे पैसे, 1 तास प्रवचन केले की द्या एवढे पैसे. हा मॅनेजर येतो कंपनीचा, नुसता आपल्या फॅन खाली बसतो, सह्या करतो, टाका 30,000 रुपये. तर असाच एक दृष्टांत आपण पाहूया, म्हणजे अधिक स्पष्टता येईल. एक हमाल कंपनीमध्ये काम करणारा, पण तो नेहमी त्याच कंपनीत काम करायचा, म्हणून त्याचा पगार ठरला होता.
त्याला 3,000 रुपये पगार आणि मॅनेजरला 30,000 रुपये पगार. तेव्हा त्या हमालाला नेहमी असं वाटायचं की अरे मी दिवसभर गाडी ओढतो आहे, हातगाडी ओढतो आहे आणि पोते उचलू टाकतो आहे आणि मला 3,000 आणि हा मॅनेजर 11 वाजता येतो, टेबलावर बसतो, फॅन चालू करतो, AC चालू करतो आणि नुसत्या सह्या करतो, नुसतं पुढारपणा करतो आणि त्याला 30,000. तेव्हा त्याला ते सारखं खटकायचं. तेव्हा एक दिवशी त्याने प्रत्यक्ष मालकालाच हा प्रश्न विचारला. म्हणले, मालक तुम्हाला एक विचारू का? म्हणले, काय रे? म्हणले, अहो मी दिवसभर हमाली करतो आहे, कष्ट करतो आहे, पोते उचलतो आहे, गाड्या ओढतो आहे, मला 3,000 पगार. म्हणले, हो मग? आणि मॅनेजर म्हणले 11 वाजता येऊन नुसतं आमच्यावर देखरेख करतो आहे, सुपरविजन का काय म्हणतात ते करतो आहे आणि त्याला 30,000. तर कंपनीचा मालक म्हणला, अरे बाबा ते बुद्धिजीवी लोक आहेत, त्यांना ते ज्ञान आहे, त्या ज्ञानाचे पैसे आहेत त्यांनी 10-10, 12-12 वर्ष करून त्याचे कोर्स केलेले आहेत, तपश्चर्या केलेली आहे, रात्रंदिवस जागून त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यामुळे त्यांची तुलना तुझ्याबरोबर तू कसं काय करतोस? तर मला नाही आम्हाला फार कष्ट होतात, सारखे काम सारखा पगार पाहिजे. तो म्हणला, हे बघ तुलना करू नको, त्यांची अवहेलना होते आहे. म्हणजे ते नाही कसं काय होते? तो म्हणला, हे बघ आपण एक उदाहरण घेऊया. मॅनेजर तेवढ्यात आला, तो टेबलावर बसला आणि मग मालकाने मॅनेजरला प्रश्न विचारला, मॅनेजर हा जो हमाल आहे ना याचा एक प्रश्न आहे की तुम्हाला 30,000 पगार आणि मला 3,000. तेव्हा हा तुमच्याबरोबर तुलना करू पाहतो आहे, तर याची शंका कशी घालवायची? म्हणले, मालक तुम्ही पण हुशार आहात, तुम्ही सांगा काय करायचं. तेव्हा मालक म्हणले, का रे, हे जे कागदावर ठेवायचं गोल असा दगड असतो बघा, तर तो दगड असा अंडाकृती होता. तो कागदावर ठेवला की कागद इकडे तिकडे जात नाही असा तो दगड. तर तो म्हणले, हा जो दगड आहे ना हा फक्त ह्या टेबलावर उभा करून दाखव. तू श्रम करतोस, ताकद आहे, पोते उचलतो, गाडी ओढतो, असा जो तुला अभिमान आहे ना, हा दगड त्याला उभा करून दाखव. त्याला सोपं आहे. त्यानं दगड धरला, असा उभा केला, सोडला की पडला. अरे म्हणलं पडला हा. परत उभा करून बघितला, पुन्हा पडला. अरे हा पडतोय म्हणले, हा उभा नाही राहणार. म्हणले, का नाही राहणार? म्हणले, हा असा अंडाकृती असल्यामुळे तो पडणारच आहे म्हणले. तो म्हणले, मॅनेजर हा दगड पाडणार आहे म्हणतो. तो म्हणला, नक्की पाडणार आहे म्हणलं, आपलं चॅलेंज आहे. मॅनेजरला सांगा कसा उभा करतोय तो. मॅनेजरकडे पाहिलं मालकाने. मॅनेजर म्हणले, बघतो. त्या मॅनेजरने हातातली अंगठी काढली, टेबलावर ठेवली, तो दगड घेताना असा उभा केला, तर उभा राहिला. आणि हमाल म्हणला, अरे हे तर मी पण केलं असतं. मग का नाही केलं? नाही मला सुचलं नाही म्हणजे तुझा बुद्ध्यांक तेवढा आहे. तुमच्या बुद्ध्यांकाप्रमाणे ते पैसे बरोबर आहेत. ज्यांचा बुद्ध्यांक आहे, समयसूचकता आहे, प्रत्युत्पन्नमती ज्यांना आहे, त्यांचं चिंतन आहे, ज्यांचं गायन आहे त्यांना रियाज करावा लागतो, ज्यांना प्रवचन आहे त्याचं चिंतन करावं लागतं, या सगळ्या गोष्टी बौद्धिक आहेत. त्यामुळे त्याची किंमत वेगळी असणार. म्हणून जो तो ज्याच्या त्याच्याजवळ बरोबर असतो. उगीच कोणीतरी उठायचं आणि अवहेलना करायची, हे बरोबर नाही. मालकाने त्याला सणकवलं, ठसकावलं चांगलं. तेच संतांच्या बाबतीमध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवसा महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग. युद्ध म्हणजे शाब्दिक युद्ध. टीका टिप्पणी आमच्यावर करतायत लोक, नावं ठेवतायत. वेदाचा अर्थ काय सांगतो, अभंग काय रचतो, टलाटा हिंगणबेट्ट काय म्हणतो, लोकांना काहीतरी पटवतो, असं त्याचा एक आम्हाला त्रास होतो. म्हणले रात्रंदिवस, रात्री बिन दिवसावी, रात्री आम्हाला झोप येत नाही. युद्धाचा प्रसंग हा शाब्दिक युद्ध, वाघबाणाचं युद्ध असतं, हे ज्ञानाचं युद्ध असतं. पण अज्ञानी लोक अशा प्रकारचं बोललं की आम्हाला त्रास होतो. तेव्हा अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर काम क्रोधादी शमादी षटक यांच्याबरोबर लढावं लागतं.
आणि बाह्य जे आहे हे लोकांशी टक्कर द्यावी लागते, त्यांना पटू द्यावं लागतं, तरी सगळ्यांना पटतं असं नाही. त्यामुळे आमचं युद्ध रात्रंदिवस चाललेलं असतं. तेव्हा प्रत्येकाची व्यवहाराची जागा ज्याची त्याची ठरलेली आहे. ज्याने त्याने आपापली जागा आपापली पायरी सांभाळावी आणि त्यातच त्याचं कल्याण असतं. ज्ञानी याच्या ठिकाणी बरोबर असतात. ते बी एक पुस्तक लिहायला 10 पुस्तकं त्या संदर्भातले वाचावे लागतात. एखादं बोलायचं असलं तर 10 संदर्भ त्यांना बघावे लागतात आणि मग ते लोकांपुढे मांडावे लागतात. त्यांचा जो बौद्धिक श्रमाचा परिभाग आहे तो त्यांच्याकडे असतो. तेव्हा एका सुभाषितकाराने सांगितलं आहे की बाबा रे, आपापल्या ठिकाणी आपण बरोबर आहात. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे लक्षात आपल्या आलंच असेल. तेव्हा आज आपण 3000 व्हिडिओ आपल्या चॅनलला पूर्ण करीत आहोत. तेव्हा सर्व श्रोत्यांचे मनापासून मी आभार मानतो की आपण प्रतिसाद दिला, मनाचे कान करून ऐकले आणि वैविध्यपूर्ण हे जवळजवळ 3000 व्हिडिओ आज आपण पूर्ण करीत आहोत. मग त्याच्यामध्ये अगदी वेदापासून उपनिषदं आहेत, त्याच्यानंतर पुराणं आहेत, न्याय आहेत, दृष्टांत आहेत, विवरणं आहेत, अभंगाचे सगळ्या प्रकारचं ज्ञान, नवरसा भरवी सागरू, नवरसांचा सागर मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हीही मला उत्साह दिला, प्रतिसाद दिला. त्यामुळे आत्ता जवळजवळ 2 लाख श्रोते आपल्या चॅनलवर ऐकत असतात. त्याच्यामध्ये 7850 स्थायी मेंबर आपले आहेत आणि ते मनाचे कान करून आपला कार्यक्रम हा ऐकत असतात. सर्वांचे मनःपूर्वक आभार. कारण तुम्ही आम्हाला उत्साह देता, म्हणजे धनच दिलं पाहिजे असं नाही, उत्साह देणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून जर श्रोतेच नसतील तर आम्ही किती ज्ञानी असलो, किती अभ्यासक असलो तर काय त्याचा उपयोग आहे. एक सुभाषितकार फार छान सांगतो आहे. तो म्हणतो, वक्तारः किं करिष्यति श्रोता यत्र न विद्यते, नग्नक्षपणके देशे रजकः किं करिष्यति. वक्तारः किं करिष्यति, किती मोठा पट्टीचा वक्ता असला तर श्रोताच जर नसेल तर तो काय करणार आहे. त्याने उदाहरण फार छान दिलं आहे. नग्नक्षपणके देशे रजकः किं करिष्यति. नग्न राहणारे जे लोक ज्या देशामध्ये आहेत तिथे पार्टाचा इस्त्रीचा धंदा कसा काय चालेल, चालणारच नाही. सगळे लोकच नग्न राहतात, तिथे कपडेच लोक घालत नाहीत. तेव्हा श्रोत्यांना माऊलीने महेशांची या मूर्ती असं म्हटलेलं आहे. तेव्हा श्रोते फार महत्त्वाचे आहेत. श्रोते बारकाईने ऐकत असतात, काही श्रोते अभ्यासक असतात, काही उपयुक्त प्रश्न विचारत असतात. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर श्रोता हा महेशाच्या मूर्ती माझ्या दृष्टीने पण आहेत. आणि आमचं वक्तृत्व किंवा आमचं जे अभ्यासकाचं जे ज्ञान आहे ते तुमच्यामुळे आमचं फुलवतं, तुमच्या प्रतिसादावरती अवलंबून असतं. तेव्हा आपण आत्तापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.